तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील उमरापानाचे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता दूर करून तात्काळ दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी संतप्त शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या सोमवार दिनांक 27 जुलै रोजी संग्रामपूर येथील शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केले। उमरापानाचे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत एकूण 33 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेत सध्या केवळ एकच शिक्षकावर त्यांचा भार असल्याने अपुऱ्या शिक्षणाचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली। एकीकडे आंदोलनादरम्यान या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक द्या आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणांनी शिक्षण विभाग परिसर दणाणून सोडला। यापूर्वीही शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पंचायत समिती संग्रामपूरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शिक्षक नियुक्तीची मागणी वारंवार केली होती। गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली। अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी या आंदोलनाला दुजोरा देत येत्या 8 दिवसांच्या आत शिक्षकाची नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले। यावेळी आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक, चिमुकले विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आमच्या मागण्या शिक्षकासाठी आहेत। मी पालक आहो, पुरुषोत्तम कुंडलिक गाळगे। माझा मुलगा दुसऱ्या वर्गात आहे। दुसऱ्या वर्गात असून एकच शिक्षक आहे। आमची मागणी मागच्या वर्षी दिवाळीपासून आहे। दिवाळीपासून आम्ही सतत 10-15 वेळेस अहवाल दिले, पण शिक्षकच नाही। आता बी 1 महिना उलटून शिक्षकच नाही आहे। आता एका शिक्षकानं काय काय करा तिथं, कारण 0 पासून शिकवा लागते। पहिल्या वर्गाला म्हणजे 0 शिकवा लागते। अंकाची ओळख नसते, कायची ओळख नसते। आता शाळेची परिस्थिती अशी आहे की शाळेच्या आवारात मुलं खेळतात त्यावेळेस बऱ्याच ह्या होतात दुर्घटना, म्हणजे तटसाट आईबाबाचं, या मुलाचे आईबाबा त्या मुलाचे आईबाबा भांडणं, म्हणजे कदाचित हा वाद स्टेशन लोकनी जाऊ शकते, कारण एक शिक्षक काहीच नाही करू शकत। शाळेचं जिल्हा परिषद उमरा, मुलांची संख्या 34 आहे आणि 4 वर्ग आहेत। किती शिक्षकांची मागणी आहे? आम्ही एका शिक्षकाची आहे, एक आहे, एक दुसरं म्हणजे 2 शिक्षक पाहिजेत आम्हाला। या अगोदर सुद्धा आपण मागणी केलेली आहे? हो, आमची मागणी 8व्यांदा आहे। 4 वर्ग आहेत। 4 वर्ग असून पटसंख्या अंदाजे 65 ते 70 आहे 4 वर्गामध्ये, पण एकच शिक्षक आहे, त्यामुळे मुलांना शिकवल्या जात नाही। आमच्या गावामध्ये क्लास 1, क्लास 2 आजपर्यंत ऑफिसर होऊन गेले, आणि आता एक शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊन राहिली। त्यासाठी आम्ही आज एक शिक्षक अजून मागणीसाठी आज इथे आलेलो आहोत। आम्ही शांततेनं या ठिकाणी मागणी करून राहिलो, आणि त्याचप्रमाणे त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन सुद्धा दिलं आम्हाला, पण आम्हाला ते लेखी आश्वासन पाहिजे, त्यासाठी थांबलेलो आहोत। किती दिवसापासून एका शिक्षकावर शाळा सुरू झाल्यापासून कदाचित मागच्या वर्षाचे काही 7-8 महिने गेले, आणि आताही शाळा सुरू झाल्यापासून एकच शिक्षक आहे। आज 6 मागणी आहेत, शिक्षक वेळेपर्यंत बसेल की का? नाही, त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही 100% तुम्हाला शिक्षक देतो, पण आम्हाला तोंडीपेक्षा लेखी आश्वासन पाहिजे, त्यासाठी थांबलेलो आहोत।